आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळूया। राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चाललाय। उद्दिष्ट गाठण्यात त्यामुळे अपयश येत आहे। उत्पन्न वाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीकरता महामंडळाने पंचसूत्री आराखडा तयार केलाय। यानुसार वेग आणि नियमितता या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्णय केल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सोन्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे। शनिवारी सोन्याचे भाव 2400 रुपयांनी घसरून ते 1,23,200 रुपयांवर आले। चांदीच्याही भावात 4,500 रुपयांची घसरण होऊन ती 1,57,500 रुपयांवर आली आहे। 2 दिवसांमध्ये सोनं 3,800 रुपये तर चांदी 7,300 रुपयांनी घसरली आहे। मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा होऊ शकतो। मेगा ब्लॉकचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय। या ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकांमध्ये लोकल थांबणार नाही। नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे। कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे प्रवासी सेवेकरता सुरू होत आहे। या विमानतळाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला होणार होतं। उद्घाटनानंतर केवळ 2च महिन्यामध्ये विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्याकरता सज्ज झालं आहे। अहिल्यानगरमध्ये अखेर 6 दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलं। काल रात्री धरणगाव शिवारामध्ये वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। पालघरच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। डहाणूच्या आशागड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 महिला डॉक्टर्सची नेमणूक असताना काल संध्याकाळच्या दरम्यान इथं येणाऱ्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी एका बीएससी नर्सिंग असलेल्या तरुणाकडे सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एकही डॉक्टर रुग्णालयात हजर नसताना एका महिलेची प्रसूती रुग्णालयातील स्टाफकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगरमधून बातमी आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयोजित मेगा कृषी कर्ज वितरण शिबिराला शेतकरी, शेतीपूरक उद्योजक आणि बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळाला। शिबिरामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक प्रमुख राजीव नयन यांनी दिली। 6 महिन्यांच्या प्रदीर्घ पावसानंतर कडाक्याची थंडी पडणार आहे हे नक्की असताना सातारा जिल्ह्यामध्ये सलग 4-5 दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे। विशेषतः रिकाम्या शेतात, शिवारं आणि नद्यांकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवतो आहे। दिवसाही हवेत गारठा राहत असून संध्याकाळपासून कडाक्याची थंडी सुरू होत आहे। जे रुग्णालयानं वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्याकरता इमारतीच्या शेजारीच असणारी 11 एकर जागेची मागणी केली आहे। त्या संदर्भात 4 वर्षात अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही ती जागा मिळाली नाही। माफक दरामध्ये उपचार मिळावेत तसंच संशोधनाकरता या जागेची गरज असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे। तिकीट खिडकी समोर रांगेत उभं न राहता प्रवाशांना सहज रेल्वेचं तिकीट मिळावं याकरता मध्य रेल्वे नवनवीन योजना आखत असते। आता प्रवाशांना जलद गतीनं तिकीट मिळवण्याकरता मध्य रेल्वेनं मोबाईल यूटीएस सहाय्यकांची नेमणूक केली आहे आणि या कर्मचाऱ्यांद्वारे झटपट तिकीट दिलं जात आहे। या नव्या सेवेमुळे केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 लाखांचं उत्पन्न मध्य रेल्वेला मिळालं आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरे असणार आहेत। शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांकरता नियुक्ती करण्यात आलेली आहे। वाशिम नगर परिषद निवडणुकीकरता नामांकन दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरले आहेत। भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल 15हून अधिक माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला। वाशिमच्या राजकारणामध्ये भाजपनं निर्णायक आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रवेशानंतर रमेश चौथमल यांनी नवनीत राणा यांच्या निवासस्थानी भेट दिली।
कराडला नगरसेवक पदाकरता 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज भरले आहेत। तसंच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदाकरता तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज भरले आहेत। आज सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली। जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून अर्ज दाखल करण्याकरता आता केवळ 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे सगळ्याच निवडणूक लढवण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामनिर्देशनाकरता धाव घेताना दिसतायत। नशिराबाद आणि पारोळा नगरपरिषद क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष पदाकरता अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच शिवसेना शिंदे गटाला राजकीय बूस्टर मिळाला आहे। मेहरून या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री भाजप पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत अशी माहिती मिळते। त्याचबरोबर वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं ते अनावरण सुद्धा करणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा हा संभाजीनगर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर अजून एक मोठी बातमी आपण न्यूज 18 लोकमतच्या टीव्ही स्क्रीनवर बघताय। ही बातमी आहे निवडणुकी संदर्भातली मनसेच्या संदर्भातली बातमी। मनसे राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर एक बैठक घेतेय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। मनसे ॲक्शन मोडवर आलेली गेले काही दिवस आपण बघतोय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे। जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू आहे। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं जात आहे। दरम्यान काँग्रेसने मात्र एकला चलो रेचा नारा दिलाय। आता मनसे काय भूमिका घेते हे बघावं लागेल। आता सुपरफास्ट बातम्या। भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाने बाईक रॅली काढली, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अब की बार 75 पारचा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार अण्णा बनसोडे यांनी केला। सहसंपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सोलापुरामध्ये आढावा बैठक घेतली। महाड नगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना उबाठा पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। चेतन पोटफुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मवियानं 20 जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार केलेला आहे। शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत न घेण्याच्या अटीवर बुलडाण्यामध्ये वंचितनं काँग्रेसची युती केली आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस युतीत लढणार आहे। मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये वाद झाला। आमदार राजू खरे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात नेतृत्व करण्यावरून कलगीतुरा रंगला। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शहरातून निघालेल्या भव्य रॅली दरम्यान सुनील शेळकेंनी भाजपच्या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधला, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीकरता शेतकरी कामगार पक्षाच्या 17 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं, उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये उपस्थित होते। धुळे शहरातील शिरपूर वरवाडे या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता भाजपकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संकल्प मेळावा घेत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं।
एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच वेळी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। गावातील मुख्य चौकातून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यात आला। सौदा नगरपालिका निवडणुकीकरता आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले। दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी केलं। चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता महाविकास आघाडीकडून माजी आमदार रमेश कदमांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, अर्ज भरला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते। हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता भाजपकडून नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंगोलीमध्ये अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खिंडार पडलाय। चंदू नवपुते यांनी छत्रपती संभाजीनगर विभाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मनसेला जय महाराष्ट्र केला। सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पक्ष सोडतोय असं राजीनामा पत्रात लिहून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला। नागपूरमधील बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्कर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। नागपूरमधल्या आमदार निवासात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपमध्ये फूट पडली। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झाले। सुनील काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिला। तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, सालेकसा इथं भाजप स्वबळावर लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केला। यावेळी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली, जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सगळ्या जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जळगावमधील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावेंचं नाव जाहीर करण्यात आलंय। महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेतली, वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली। आता एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघणार आहात। या घडीची मोठी बातमी आहे आणि ही बातमी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या संदर्भातली। त्यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। बोपोडी जमीन घोटाळ्यामध्ये येवलेला दिलासा मिळालेला आहे असं म्हणता येईल। पुण्यातल्या बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातला अटकपूर्व जामीन आहे हा। एक मोठी बातमी आहे। जिथे दिवा महोत्सव होतो त्या मैदानाच्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। सुमारे 20 वर्ष जुनी ही इमारत होती। या इमारतीत एकूण 21 खोल्या होत्या, त्यापैकी 15 कुटुंब तिथं वास्तव्याला होती। इमारतीमध्ये अंदाजे 40 ते 50 रहिवासी राहत होते, अजून सुद्धा ते राहत होते आणि त्या इमारतीचा एक स्लॅब कोसळलेला आहे। परिसरात स्लॅब कोसळताच एकच गोंधळ उडाला। घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू झालेलं आहे। या घडीची मोठी बातमी आहे, स्लॅब कोसळलेला आहे। 15 कुटुंब या इमारतीत अजूनही राहत होती। 20 वर्ष जुनी इमारत आहे। बघा कशा प्रकारे सुटका करण्यात आलेली आहे। लोकांची मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। स्थानिकांनी सुद्धा मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे।
दिव्यातील सावळाराम स्मृती या बिल्डिंगची जी इमारत आहे, या इमारतीची जी गॅलरी आहे ही काल रात्री कोसळली. साधारण 10:30च्या सुमारास ही गॅलरी कोसळलेली आहे. त्यामुळे अचानक इकडे घबराट झाली. यानंतर महापालिकेचे कर्मचारी असतील आणि फायर ब्रिगेड असेल, हे इकडे येऊन रेस्क्यू केलेला आहे. येथील जे 18 कुटुंबीय आहेत, यांना जे आहे ते दुसरीकडे त्यांच्या नातेवाईकाकडे हलवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतात की गेले 25 वर्ष ही जी आहे ही जुनी इमारत आहे. इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे की ह्याची गॅलरी ही वाकली गेली होती. त्यामुळे दिव्यातील ज्या अनधिकृत बिल्डिंग आहे आणि ज्या जुन्या झालेल्या बिल्डिंग आहे, ह्याचा विषय आता पुन्हा एकदा पुढे आलेला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकाकडे याकडे लक्ष देणार का, हे पाहावं लागेल. प्रदीप भणगे, दिवा. हे साधारण 10-10:15 वाजता ही घटना घडलेली आहे आणि एकदम अचानक मध्ये पूर्ण बाल्कनी खाली पडली. जखमी असं काही झालेलं नाही, म्हणजे दुखापत अशी काही झाली. लोक आपल्या नातेवाईकांच्या घरात आले होते, रात्री आले होते. त्यांनी सर्व जे काय माणसं सर्वांना खाली उतरवलं म्हणून आणि आपापल्या नातेवाईकांच्या घरी गेले.